ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण पॅक बोटनेक ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत। पहा, पूर्ण नेकाचा पॅक आहे। याची तयार उंची आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच घेतली शिलाई मार्जिंगसाठी, म्हणजे 15 इंचावरती। ह्याचे शोल्डर जे आहे ते 7 इंचावरती आहे आणि मुंडा जो आहे तोही 7 इंचावरती घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे। 38 छातीच्या मापाचं हे ब्लाऊज आहे, 34 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। पहा, 34चा फोर्थ पार्ट आला 8.5 इंच प्लस 1.5 इंच आपण शिलाई मार्जिंग घेतलेली आहे, म्हणजे 10 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे। याची गळ्याची जी रुंदी आहे ती 4 इंचावरती आपण घेतलेली आहे। ही अशा पद्धतीने 4 इंचावरती रुंदी घेतलेली आहे। त्याच पद्धतीने उंचीही 4 इंच घेतलेली आहे। कारण अशा पद्धतीचं जेव्हा आपण बोटनेक बनवतो त्यावेळेस आहे ना, गळ्याची रुंदी आणि उंची बरोबर 4-4 इंचावरतीच घ्यायला पाहिजे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर आहे ना कम्फर्टेबल वाटतो। नक्की तुम्ही एक वेळा ट्राय करून पहा, खूप सुंदर असा फिटिंगला ब्लाऊज बसतो हा। अशा पद्धतीने पहा, आपण असं स्क्वेअर करून घेतलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छोट्या मोठ्या टिप्स सहित सांगितलेलं आहे। पहा, टक्स किती पॉईंटवरती घ्यायचा, कशी फिटिंग येते, अशा छोट्या मोठ्या भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत। शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। 1.5 इंच पहा, इथे कॉर्नरपासून आपण मार्क केला आणि त्यानंतर वरच्या बाजूने गळ्याचा जो शेप आहे तो देऊन घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये कुठलीही डिझाईन नाही आहे। पहा, पूर्ण पॅक नेक आहे, सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। आता पहा, आपण जो मेन आपला ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो सरळ बाजूने ठेवला, त्यावरती अस्तर ठेवून घेतलं आणि बरोबर अर्धा इंच अंतर असं दोन्ही कपड्यांचं पकडून असं व्यवस्थित आपण कमरेच्या साईडला शिलाई देऊन घेत आहोत। पहा, अर्धा इंच अंतर कंपल्सरी द्यायचं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतेच। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं अर्धा इंचावरती मार्क करून पूर्ण कमरेची बाजू जी आहे ती आपण स्टिच करून घेतलेली आहे। टक्सविषयी महत्त्वाचा पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे। पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, छोटासा व्हिडिओ आहे एकदम। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित जसं आपण कमरेच्या साईडला शिलाई देऊन घेतली त्याच पद्धतीने पहा, वरच्या साईडने नेकच्या बाजूलाही आपण शिलाई देऊन घेत आहोत। छोटी साईज आहे म्हणून इकडे 3 किंवा 3.5 इंचावरती कधीही तुम्ही गळ्याची रुंदी घेऊ नका आणि उंचीही पहा 3.5 इंचावरती घ्यायची नाही आहे, कारण शिवल्यानंतर परत 3 इंच रुंदी होऊन जाते, त्याची उंची होऊन जाते आणि त्यानंतर बसायला ब्लाऊज खूप प्रॉब्लेम येतो। समोर जर स्टँड कॉलर वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही वापरू शकता, आता एवढी कमी उंची वापरायची नाही आहे। मी ज्या पद्धतीने शिवते त्या पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा, खूप एकदम कम्फर्टेबल ब्लाऊज बसतो हा। कुठेही तुम्हाला असं एकदम फिटिंग असं एकदम ताणल्यासारखं वाटत नाही। अशा पद्धतीने आपण मार्क करून घेतला आणि एक्स्ट्राचा मधला जो कपडा आहे तो आपण व्यवस्थित असा छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत त्याला कट केल्यानंतर। खूप इझी आहे, 5 मिनिटाच्या आतमध्ये हा आपण एक तयार होणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने नॉचेस देऊन घेतले, त्यानंतर सरळ बाजूने करून घेतला आणि त्यानंतर कमरेच्या साईडला पहा एक दाब शिलाई देऊन घेत आहोत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं कमरेच्या बाजूला पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। पूर्ण पॅकनेक आहे, याच्यामध्ये कुठलीही आपण डिझाईन तयार केलेली नाही आहे। त्यांना पूर्ण पॅकनेक हवा होता। खूप सुंदर अशा पद्धतीने ब्लाऊज बसतात आणि या कस्टमरचे ब्लाऊज माझ्याकडे नेहमी असतात आणि ते बोटनेकच वापरतात। टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना बोटनेक ब्लाऊज कंपल्सरी असतात। छोटी नॉर्मल अशी कशी डिझाईन असली तरच कधीतरी मी बोटनेकमध्ये यूज करते, नाहीतर पूर्ण पॅकनेक असतं। छोटी साईज आहे परंतु खूप सुंदर असे ब्लाऊज बसतात त्यांचे। पहा, ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून पहा। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे। कमरेच्या बाजूलाही देऊन घेतलेली आहे, त्याच पद्धतीने नेकच्या बाजूलाही देऊन घ्यायची आहे। पूर्ण अंडरग्राऊंड शिलाई झालेली आहे ही। खूप सोपं आहे शिवायला, एकदम इझी आहे। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर पहा, आता डबल एक आपण आज बाजूचा जो कपडा आहे तो पूर्ण व्यवस्थित असा आपण स्टिच करून घेतला, एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतला आणि त्यानंतर पहा नेकच्या बाजूने डबल परत आपण एक वेळा दाब शिलाई देऊन घेत आहोत, जेणेकरून याची फिनिशिंग खूप सुंदर अशी दिसते। हे पहा, अशा पद्धतीने आपण परत एक वेळा दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। 2 पॉईंट अंतर एवढं सोडलेलं आहे। आता इथे मेन पॉईंट जो आहे तो आपला टक्स पॉईंटचा आहे। आता पहा, आपण इकडे डबल फोल्ड कपडा करून घेतला आणि त्यानंतर पहा, आता इथे आपल्याला टक्स जो आहे तो 5 इंचावरती द्यायचा आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। बोटनेक ब्लाऊज आहे, बोटनेक ब्लाऊजमध्ये 5 इंचावरती कंपल्सरी टक्स द्यायचा असतो। टक्सची रुंदी जी आहे ती 5 इंचावरती घ्यायची आणि त्याची तयार उंची जी आहे तीही तुम्हाला 5 इंचावरती घ्यायची आहे। हा मेन पॉईंट इथे आहे। पहा, लक्षात ठेवा, जेव्हा पॅकनेक आपण पूर्ण बनवतो त्यावेळेस कंपल्सरी 5 इंचावरतीच उंची घ्यायची असते, जेणेकरून ब्लाऊजला पाठीमागे असा फुगा वगैरे येत नाही। पहा, ड्रेस आपण कधी शिवतो तर त्यावेळेस मागे झोळ आल्यासारखं होतं, तर त्यावेळेस काय करतो आपण, टक्स टाकत असतो। त्याच पद्धतीने इथेही आपल्याला यूज करायचं आहे। ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। याच्यामध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित असं
सेम अंतरावरती प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून मागे पुढे होणार नाही आणि दोन्ही कपडे बरोबर शिलाईमध्ये येतील ह्याची काळजी घ्यायची आहे. अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा खास नवीन शिकणाऱ्यांसाठी टिप्स आहे पहा. त्यानंतर व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला 5 इंच उंची येईल ह्याच हिशोबाने टक्स देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून पाठीमागे झोळ येणार नाही. घातल्यानंतर ब्लाऊज खूप फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित असं दिसतो. महत्त्वाची टिप्स ह्याच्यामध्ये हीच होती की तुम्ही पहा, जी टक्स आहे बॅगचा तो पूर्ण 5 इंचावरती द्यायचा आहे, जेणेकरून ब्लाऊज खूप सुंदर बसणार आहे. टक्सची उंची कमी जास्त करू नका. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असेल तरी उंचीतून तुम्ही टक्सची ते आहे 5 इंच तेवढीच द्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज खूप छान बसणार आहे. अशाच पद्धतीने पहा, आता दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित असे टक्स देऊन घेतले. पॅक नेक आहे, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून पहा, खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर आहे त्यावरती आपण पाव इंच अंतर सोडून व्यवस्थित अशी एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घेतली. 5 मिनिटाच्या आतमध्ये हा नेक तयार होणार आहे. खूप इझी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पहा, कुठेही मध्ये आता झोळ येणार नाही. घातल्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. असा पाहायचा असा बॅगचा फायनल लुक झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि एक छोटीशी कमेंट करायला तर कधीच विसरू नका. आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी एक कमेंट आलेली आहे. 32 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची आहे आपल्याला. त्याचा नेक्स्ट व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल, नक्की पाहायला विसरू नका. हे पहा, फायनल लुक याचा असं झालेलं आहे. किती सुंदर असे पायाला पफ आलेले आहेत आणि किती एकदम सुंदर नेक हा तयार झालेला आहे. पहा, खूप सुंदर ब्लाऊज त्यांना बसलाही खूप सुंदर आहे. लॉंग स्लीव्ज आहे त्याचे. दोन्ही बाजूने चेक करून घ्या तुम्ही, किती एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेला आहे. याला पफही खूप सुंदर आला होता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.